पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावले नाराज असल्याची चर्चा। ध्वजारोहण केल्यानं पालकमंत्री पद ठरत नाही, गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदावर ठाम। 15 ऑगस्टला मंत्री अदिती तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादादरम्यान निर्णय, नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी मंत्री गिरीश महाजनांना मान। गोगावले दिल्लीत असल्यानं कॅबिनेट बैठकीला गैरहजर, एकनाथ शिंदेंचीही कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी। गोगावले दिल्लीत जेपी नड्डांची भेट घेणार। पालकमंत्री पदाबाबत कॅबिनेटमध्ये कोणतीही चर्चा नाही, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत संजय शिरसाट यांची माहिती। पालकमंत्री पदाबाबतचा विषय मुख्यमंत्र्यांचा असतो, मात्र पालकमंत्री पदावरून शिंदेंनी शहांशी चर्चा केली, संजय राऊतांचा दावा। 2 काळ्या जादूचे पुजारी रायगडमध्ये पोहोचले, उमफट स्वाहा। जितेंद्र आव्हाडांचा भरत गोगावलेंसह सुनील तटकरेंनाही टोला। भरत आला परत, रायगड पालकमंत्री पदावरून वाद पेटलेला असतानाच अंबादास दानवे यांचं खोचक ट्विट। भास्कर जाधवांविरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक, ब्राह्मणांशिवाय भास्कर जाधव कसे निवडून येत आहेत बघूया। ब्राह्मण महासंघाचं भास्कर जाधवांना खुलं आव्हान। भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघात वाद पेटला, भाजपनं ब्राह्मण संघाला पुढे करून माझ्यावर टीका केली, कशाबद्दल माफी मागू, मी काय पाप केलं, भास्कर जाधवांचा सवाल। निवडणूक आयोग चोराच्या भूमिकेत, खासदार संजय राऊत यांची निवडणूक आयोगावर सडकून टीका, तर फडणवीस आणि मोदी शहा लबाडी करून सत्तेत आले, राऊतांचा आरोप। विधानसभा मतदानापूर्वी मतदार याद्यांमध्ये छेडछाड, महाविकास आघाडीचे भाजपवर गंभीर आरोप करणारं पत्र समोर, पत्रावर मवियाच्या 3 प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या, संशय असणाऱ्या 13 मतदारसंघांचा पत्रात उल्लेख। व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेचं परिपत्रक मागे घेण्याचा निर्णय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनानंतर निर्णय। पुण्यात रमेश चेन्नीथलांची राज्यातील नेत्यांसोबत महत्वाची बैठक, विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील बैठकीला हजर। राज्यातील सद्यस्थितीचा रमेश चेन्नीथलांनी घेतला आढावा, ठाकरे बंधूंच्या युतीबद्दलही चर्चा। कांद्याच्या प्रश्नावर विरोधकांचं संसदेबाहेर आंदोलन, गळ्यात कांद्याच्या माळा घालत विरोधी पक्षाच्या खासदारांचं आंदोलन, कांद्याला योग्य हमीभाव देण्याची खासदारांची मागणी। मनसे पदाधिकारी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला, मतदार नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात भेट, राज ठाकरेंच्या आदेशानंतर पदाधिकारी भेटीला। राज्यातील मनपा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेची युवा सेना सक्रिय, मनपा निवडणुकीसाठी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी, युवा सेना सचिव वरुण सरदेसाईंचा पुणे आणि नाशिक दौरा, स्थानिक पातळीवर आढावा घेणार। मुंबईतील अनेक भागात अद्यापही कबुतरांना खाद्य टाकण्याचे प्रकार सुरूच, वांद्रे पश्चिम तलावाजवळ एकानं कबुतरांना खाद्य टाकलं। कबूतरखान्याच्या बंदी समर्थनात मराठी एकीकरण समिती उद्या आंदोलन करणार, जैन मुनीनं दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समिती उत्तर देण्यासाठी आंदोलन करणार। दादर कबूतरखान्याबाबत उद्या हायकोर्टात सुनावणी, 13 ऑगस्टपर्यंत कुणीही माध्यमांशी बोलू नये, जैन महासंघाच्या ललित गांधींचं आवाहन, कोर्टाच्या निर्णयानंतर पुढील भूमिका ठरवली जाणार। कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांकडून 1,32,000चा दंड वसूल, दादर कबूतरखाना परिसरात पालिकेकडून कडक कारवाई, कबूतरखान्यांवर ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनेते किशोर कदम यांच्या तक्रारीची दखल, फडणवीसांनी ट्विट करत दिल्या अधिकाऱ्यांना सूचना, सहकार सचिव आणि एसआरएच्या अधिकाऱ्यांना तक्रार दिल्याची माहिती। किशोर कदम यांनी सोसायटीत सुरू असलेल्या गोंधळाची मांडली होती तक्रार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर, जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट करत माहिती, नितीन देशमुख, विद्या चव्हाण, फहाद अहमद, मेहबूब शेख यांच्या नावाचा समावेश। शरद पवारांची उच्चस्तरीय चौकशी करा, चौकशीसाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार, पवार जसे स्वतःहून ईडीकडे गेले तसंच या चौकशीला स्वतःहून जावं, पवारांच्या दाव्यानंतर आमदार प्रशांत बंब यांची प्रतिक्रिया। राज्यात 14,000 पोलिसांची मेगा भरती होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीला मान्यता। मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची आज संध्याकाळी बैठक, वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात बैठक पार पडणार, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। अजित पवारांनी जनाची नाही मनाची तरी लाज बाळगावी, मोदींचा आशीर्वाद मिळाला, उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याची जाणीव ठेवावी, अजित पवारांच्या पुरेशी लोकांवरील वक्तव्यावर मिलिंद एकबोटे यांची प्रतिक्रिया।
दहिसरमधील मृत बालगोविंदाच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत. शिंदेंच्या सेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून कुटुंबाला 5 लाखांची मदत. दहिसरमधील 11 वर्षीय गोविंदाचा सरावा दरम्यान झाला होता मृत्यू. भिवंडीत दोघांची रात्री धारदार शस्त्राचे वार करून हत्या. प्रफुल्ल तांगडी, तेजस तांगडी असं हत्या झालेल्या व्यक्तींची नावं. प्रफुल्ल तांगडी हा भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत. भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडीची हत्या. भिवंडीतील दुहेरी हत्याकांडाला राजकीय वळण. आरोपींना खासदार बाळ्यामामा म्हात्रे वाचवत आहेत. तांगडी कुटुंबाचा आरोप. व्यावसायिक वादातून हत्या झाल्याचाही आरोप. दोन्ही मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात. ब्लॅक बॉक्स ट्रॅक्टरला लावून काय दिवे लावणार आहात, यामुळे 27 ते 28 हजाराचा दंड शेतकऱ्यांना भरावा लागेल. ब्लॅक बॉक्सची सक्ती का? सक्ती केल्यावर कुठेतरी सरकारचं काळबेरं वाटतं. राजू शेट्टींची केंद्र सरकारवर टीका. चंद्रपुरातील मुनगंटीवारांचे समर्थक राजीव गोलीवार यांचा राजीनामा. चंद्रपूर महानगर भाजपची नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यापासून भाजपमध्ये घमासान. सोलापुरातील येणकी ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा गजब कारभार. बार आणि परमिट रूमसाठी बोगस ग्रामसभेत ठराव मंजूर केल्याचा प्रकार उघड. सरपंच बडतर्फ, ग्रामसेवकही निलंबित. मनोज जरांगेंची गणेशोत्सवात मोर्चाची हाक. ऐन गणेशोत्सवात मोर्चा काढल्यास मुंबईत गर्दीमुळे ताण वाढण्याची शक्यता. पावसानंतर बेडूक तसंच निवडणुकांवेळी जरांगे बाहेर येतात. जरांगेंना फक्त मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण करायचा आहे. मंत्री परिणय फुके यांची मनोज जरांगेंवर बोचरी टीका. रवींद्र चव्हाणांचं सांगलीत भाजपच्या वतीनं जंगी स्वागत. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रवींद्र चव्हाण पहिल्यांदाच स्वागत. सांगलीतील काँग्रेसचे माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. अंबरनाथमध्ये भाजपचा पालिकेवर मोर्चा. अंबरनाथकरांच्या समस्या एका महिन्यात सोडवा, अन्यथा पालिकेला टाळं ठोकू, भाजपचा इशारा. जालन्यातील गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. 2024च्या खरीप हंगामातील पीक विम्याची वाढीव रक्कम सरसकट देण्याची मागणी. सोलापुरात बँकेकडे तारण असलेली जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी आबासाहेब घनवट यांच्याकडून आत्मदहनाचा इशारा. बारामती सहकारी बँकेच्या मॅनेजरसह तिघांवर गुन्हा, मात्र अद्यापही कारवाई होत नसल्याचा आरोप. यवतमाळच्या अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील शेकडो सभासदांची फसवणूक. ठेवीदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दखल घेण्याची मागणी. जळगाव जिल्ह्यातील 92 हजारांवर लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार. अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी सर्वेक्षण होणार. राज्य शासनाकडून जिल्हा परिषद प्रशासनाला निर्देश. जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द गावात 10 ते 15 जणांकडून तरुणाला मारहाण. उपचारासाठी घेऊन जाताना सुलेमान पठाणचा मृत्यू. वडिलांच्या फिर्यादीवरून 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून